निखिल झालं, बाबांना झालं. लावायचं होतं. माग या सगळे चला ताई, धन्यवाद. जेवण केलं केलं सगळ्यांनी? यांना गाडी नाही का? ओके, स्टार्ट. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये आणि ते माजी महापौर राहुलदादा जाधव यांचे भाजपचं पॅनल आहे. आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार. कशा प्रकारे प्रचार सुरू आहे काय सांगा? तुमच्या अगोदर पॅनलची ओळख करून द्या. प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 4ही उमेदवार इच्छुक आहोत. पक्षाने दादांनी आम्हाला जबाबदारी दिली तर या प्रभागातून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. माझ्याबरोबर निखिल शिवाजी बोराडे आहेत, त्याचबरोबर सारिकाताई नितीन बोराडे आहेत आणि सुजाताताई निलेश बोराटे हे आम्ही चौघजण उमेदवार आहोत. दादांनी आम्हाला जबाबदारी दिली तर निश्चित या प्रभागातून आपण हा पॅनल बहुमताने निवडून आणू. कारण की गेल्या 10 वर्षापासून मी तर या ठिकाणी काम करतोय, परंतु 2014 पासून ज्याला आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांचा दुजोरा मिळाला. दादा आमदार झाल्यापासून निश्चितच या प्रभागामध्ये त्याचबरोबर या भागामध्ये विकास कामे झाली. अनेक नवीन प्रोजेक्ट या भागामध्ये आले. काही डीपी रस्ते विकसित झाले, गार्डन झालं, पाण्याच्या टाक्या झाल्या आणि त्याचबरोबर विशेष करून या भागामध्ये स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण या प्रभागामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्टॅच्यू 140 फुटाचं हे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आम्ही शाळेच्या इमारती देखील बांधलेल्या आहेत. STP आमच्याकडे झालेलं आहे, ATP आमच्याकडे झालेलं आहे. अशी अनेक कामे आहेत, ही कामे आम्ही केलेली आहेत आणि म्हणून निश्चितच या प्रभागातला मतदार राजा आम्हाला दादांवर विश्वास ठेवून, पक्षावर विश्वास ठेवून आणि आमच्या कामाला न्याय देऊन निश्चितच बहुमताने आम्हाला चौघांनाही निवडून देईल. तुम्ही युवा नेतृत्वात गेले 8 वर्ष तुम्ही तयारी करतात. कशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद मिळतो पूर्ण पॅनल? या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 मध्ये आम्ही 4ही लोक इच्छुक आहे आणि जवळजवळ 100% आम्हाला चौघांना त्या ठिकाणी दादा संधी देणार आहेत. गेल्या 8 वर्षापासून आम्ही लोकांच्या विविध कामाच्या निमित्ताने संपर्कात आहे. त्याच्यामुळं दादांच्या माध्यमातून असेल, आमचे जुनी नगरसेवक असतील त्यांच्या माध्यमातून केलेली कामं असतील, काही ठिकाणी अडचणी आल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक काही शेतकरी असतील त्यांना विश्वासात घेऊन दादांनी जे काही प्रोजेक्ट या ठिकाणी आणलेले आहेत मोठे त्या प्रोजेक्टला साजन असं या ठिकाणी रहिवासी एरिया वाढत आहे. त्या लोकांच्या भविष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या तर सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आहे आणि त्या ठिकाणी लोकांचा चांगला संपर्क, लोकांच्या छोट्या मोठ्या केलेल्या कामांचं पोचपावती आम्हाला आज प्रचाराच्या दरम्यान ती जाणवती आहे. लोक सांगतायत की तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी गेलं तरी कुठल्या ना कुठल्या घरात काही ना काही काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळं दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चौघही भरघोस मतांनी मायबाप जनता या ठिकाणी आम्हाला निवडून देईन एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. काही लाडक्या बहिणींचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? तुम्ही गेल्यावर कशा प्रकारे तुमचं स्वागत होतं काय सांगा? खूप छान. म्हणजे त्यांचा सगळ्यांचा कल BJPकडेच आहे. म्हणजे ते म्हणतात की काही आजींचा तर असा प्रतिसाद आहे की आम्हाला मोदीजी जगवतात म्हणजे BJP. त्यामुळे खूप छान प्रतिसाद आहे त्यांच्या योजनांच्या मार्फत. हो, त्यांच्या योजनांच्या मार्फत. ताई काय सांगाल? राहुलदादा अनुभवी आहेत तुमच्या याच्या पॅनलमध्ये, माझे महापौर राहिलेले, त्यांचा कसा उपयोग तुम्हाला फायदा होतो? आहे राहुलदादांना अनुभव. आता त्यांच्या बरोबरीने मी पण नवीनच आहे. माझे पती निलेश बोराटे 9 वर्षापासून समाजकार्यात आहे आणि पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी मला मिळाली. तर आता त्यांच्या बरोबरीने पुढे मी काम करते आणि राहुलदादा किंवा बाकीचे आहे त्यांची साथ. पतीची साथ जोरात आहे. हो, पतींची साथ जोरात. राहुलदादा काय सांगाल?
कसा प्रतिसाद आहे? चारीचा आता यांनी सांगितलं की जवळजवळ पॅनल निश्चित आहे. कसा प्रतिसाद आहे सांगा? बघा, जेव्हा आपण लोकांची सेवा करतो, लोकांची कामं करतो, तेव्हा निश्चितच लोक आपल्याला डोक्यावर घेत असतात. तशाच पद्धतीनं आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हे काम करत असताना निश्चितच लोकांची या जनतेची मनं राखून आम्ही काम केलेलं आहे. आणि म्हणून ही लोक एवढा प्रतिसाद आत्ता देत आहेत की ते आम्ही ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी माहिती तुम्हाला यायची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी निवडून आलेले आहेत. अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा आहे आणि म्हणून निश्चितच आम्ही भरघोस मताने या प्रभागात निवडून येणार. लोकांची मनं जिंकत आम्ही कामं करत आहोत आणि यांनी सांगितलं की जवळजवळ महेशदादांच्या आशीर्वादाने हा पॅनल पूर्ण झालेलाच आहे आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे या प्रभाग क्रमांक 2 मधील प्रचाराचा दौरा उडालेला आहे. रोहित खरगे, थरार न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड, पुणे.